आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। कोकणात मागच्या काही दिवसांपासून मान्सूनची मोठी प्रतीक्षा होती, मात्र कालपासून कोकणात पावसानं जोर धरलाय। मंडळी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली, वैभववाडी तसंच सावंतवाडी मधल्या काही भागात पावसाचा जोर वाढलाय। पावसाच्या आगमनानं बळीराजा सुखावलाय। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे। कालपासून कोसळणाऱ्या दमदार पावसामुळे दुबार पेरणीचं संकट काही प्रमाणात टळलंय, त्यामुळे बळीराजा सुखावला आहे। तिकडे कोकणात जवळपास सर्वत्र मान्सून सक्रिय झालाय। प्रामुख्याने रत्नागिरीत मान्सून लक्षणीय। जिल्ह्यातल्या दापोली, मंडणगड तालुक्यासह सगळ्या भागात पावसाचा जोर दिसतोय। उकाड्यानं हैराण झालेले नागरिक सुद्धा त्यामुळे काहीसे सुखावलेत। गेले काही दिवस पावसानं दडी मारली होती, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट आलं होतं, परंतु मान्सून परतल्यानं हे दुबार पेरणीचं संकट टळलंय। पाणी टंचाईनं हैराण झालेल्या नागरिकांना सुद्धा आता मोठा दिलासा मिळणार आहे। मान्सूनचं आगमन झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। पहिल्या पावसानं मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल केली आहे। कणकवलीमध्ये या महामार्गामुळे सर्व्हिस रोडवर धबधबे दिसू लागलेत। मंडळी, कणकवली इथे महामार्गावर मोठा पूल बांधण्यात आलाय। पहिल्या पावसानं या ब्रिजवरून खालच्या रस्त्यावर अक्षरशः धबधबे वाहताना दिसत आहेत। ब्रिजवरून पडणाऱ्या पाण्यामुळे खालतून जाणाऱ्या वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। बीड शहरातील भाजी मंडईमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। महिला शौचालयात विक्रीला आणलेला भाजीपाला रात्रभर तसाच ठेवला जातो आणि मग विक्रीसाठी बाहेर काढला जातो, असा संतापजनक प्रकार समोर आलाय। या शौचालयाच्या बाजूला भाजीपाला व्यापारी आपापली दुकानं थाटून बसतात। दिवसभर भाजीपाला विकल्यानंतर रात्री उरलेला भाजीपाला बाजूलाच असणाऱ्या महापालिकेच्या महिला शौचालयात ठेवला जातो आणि त्याला पुन्हा कुलूप लावलं जातं। दुसऱ्या दिवशी तोच भाजीपाला आपल्या दुकानात विक्रीसाठी मांडला जातो। या संदर्भातला एक व्हिडिओ समोर आला आहे आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। आता नगरपालिका आणि अन्न आणि औषध प्रशासन यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सुरेश, काय आहे हा सगळा प्रकार? मिलिंद सर, हा धक्कादायक प्रकार आहे। बीड शहरातील भाजी मंडईमध्ये महिलांचं शौचालय नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेलं आहे आणि त्या शौचालयामध्ये अक्षरशः जी भाजी विक्री केली जाते ती भाजी त्या ठिकाणी ठेवली जाते। रात्रभर त्या ठिकाणी ती भाजी ठेवून सकाळी दुसऱ्या दिवशी तीच भाजी लोकांसाठी विक्री केली जाते आणि चक्क त्याचा गोडाऊन म्हणून आणि कोल्ड स्टोरेज म्हणून वापर केला जात असल्याचं देखील समोर आलेलं आहे। विशेषतः या संदर्भात नगरपालिका प्रशासनाला विचारलं असता ते जे शौचालय आहे ते खाजगी कंत्राटदाराला चालवण्यासाठी दिलेलं आहे असं सांगण्यात आलंय। मात्र ते शौचालय सुरू आहे, ते वापरासाठी देखील यूज केलं जात आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने ही भाजी ठेवल्यामुळे आता मोठा संताप व्यक्त केला जातोय। विशेषतः तो जो कंत्राटदार आहे त्याच्यावरती कारवाईच्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासन हालचाली करत आहे। तर दुसरी बाब म्हणजे ज्या भाजी विक्रेत्याकडून ही भाजी केली जात होती त्याच्या संदर्भात देखील अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली गेली। मात्र एकंदरीत या घडलेल्या घटनेमुळे मात्र संताप व्यक्त केला जातोय, चीड व्यक्त केली जाते। का तर रोजच्या किचनमध्ये जी भाजी आहे ती जर अशा पद्धतीने येत असेल तर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड व्यक्त केली जाते। मिलिंद सर। सुरेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिकडे पाटस दौंड रस्त्यावर भीषण अपघात झाला। या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला। या अपघातामध्ये आलिशान ऑडी कारमधला एक जण जखमी झालाय। दरम्यान गावातील बाईकस्वाराचा मृत्यू झाल्यानं संतापलेल्या ग्रामस्थांनी ही गाडी पेटवून दिली। काही काळ अष्टविनायक मंदिरावरच्या दौंड पाटस मार्गावरची वाहतूक त्यामुळे थांबवण्यात आली होती। आता आणखीन एक मोठी बातमी। मुंबईच्या वांद्रे उपनगरातून मुंबईच्या वांद्रे इथे इस्को क्लबमध्ये शुक्रवारी रात्री जोरदार राडा झाल्याचं कळतं। मध्यरात्री 2च्या सुमारास इस्को क्लबचा स्टाफ आणि ग्राहक यांच्यात आधी काही कारणावरून शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रूपांतर तुफान हाणामारीत झालं। क्लबमधल्या आक्रमक स्टाफनं ग्राहकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। क्लबमध्ये ग्राहकाला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। वांद्रे पोलिसांनी आता या सगळ्या प्रकरणात
गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील भोंगळ कारभार समोर आलाय. प्रशासकानं शिक्षण विभागात स्टिंग ऑपरेशन केलं. यावेळेला कार्यालयातील लिपिकांना संगणकावर बसून टायपिंग करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र यामध्ये एकाही लिपिकाला टायपिंग करता आलं नाही. 45,000 रुपये पगार घेणाऱ्या आणि महापालिकेच्या सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांना टायपिंगच येत नसल्यानं या पथकातले सगळेच जण हैराण झाले. याच विभागात 9,000 रुपयांवर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याला मात्र उत्तम टायपिंग येत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे महिन्याभरात सर्व लिपिकांची परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर इथे हातभट्टी दारूची खुलेआम विक्री होत असल्याचं समोर आलंय. यामुळे गावातील पुरुष आणि तरुण हे व्यसनाच्या आहारी जात आहेत. यामुळे त्रस्त स्थानिक महिलांनी दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी आमदार सुभाष देशमुख यांना अक्षरशः घेराव घातला. यावेळी महिलांच्या गराड्यात सापडलेले सुभाष देशमुख यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना फोन केला आणि दारू विक्रीवर कारवाई करण्याची विनंती केली. छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. पैठण तालुक्यातील पारुंडी इथे विवाहितेवर 3 सख्या भावांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही महिला शेतामध्ये सरपण आणण्यासाठी गेली होती. तिला एकटी पाहून या भावांनी हे कृत्य केलं. या प्रकरणी पाचोड पोलीस स्थानकात 3 भावांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहितेवर अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तक्रार केल्यास तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती असंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय. यासंबंधी पोलिसांनी पीडित महिलेचा इन कॅमेरा जबाब सुद्धा नोंदवला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आता राजकीय विषयातली. उल्वे इथे वाहळा ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचावर अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला. रात्रीच्या सुमारास पक्ष कार्यालयातून बाहेर पडत असताना रॉड आणि धारधार शस्त्रानं हा हल्ला करण्यात आल्याचं कळतं. यात उपसरपंच अमर म्हात्रे आणि सदस्य वितेश म्हात्रे गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान राजकीय सूडबुद्धीनं हल्ला केल्याचा आरोप वितेश म्हात्रे यांनी केला. आणि आता बातमी एका विचित्र अपघाताची. नंदुरबारमध्ये वाहनांच्या शोरूममध्ये एक विचित्र अपघात झाला. ग्राहकाला गाडी दाखवत असताना गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट कामगारांच्या अंगावर गेली. या अपघातात सफाई कामगाराचा मृत्यू झालाय. या अपघाताचा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. आपण पाहतोय या शोरूममध्ये काही ग्राहक गाडी बघण्यासाठी आले होते, पण अचानक ही गाडी पुढे आली. पुढे काही स्थानिक कर्मचारी त्या खुर्चीत बसल्याचं दिसतंय. एक कर्मचारी पुढे उभा आहे, पण त्याच्या अंगावरून ही कार गेली आणि पुढे धडकली. यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. पाटण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते. या बैठकीवरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधताना विरोधकांची ही मोदी हटाव बैठक नसून ही बैठक म्हणजे कुटुंब बचाव बैठक आहे अशी टीका केली होती. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. देवेंद्रजी, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आलेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल अशा शब्दात ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाहीत, फक्त झोपावं लागेल असा गर्भित इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय. पण लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाव बैठकीला गेलेले आहे. देवेंद्रजी, एवढ्या पातळीवरती येऊ नका. परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमचे सुद्धा परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही अजून त्याच्यावरती बोललेलो नाही. मग जर तुमच्या परिवारात बोलावं लागलं तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल. वेगळी कोणती आसनं तुम्हाला झेपणार नाहीयेत. त्याच्यामुळे परिवारावरती बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबद्दल संवेदनशील आहेच. प्रत्येक जण, आणि हा माझा परिवार आहे.
सुरत सुद्धा माझ्या परिवारातले सगळे शिवसैनिक, महाराष्ट्र माझा परिवार आहे, माझं कुटुंब, माझी जबाबदारी. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरा कोण घेत असेल तर तो तुमचं तुम्हाला माहीत. त्याच्यामुळे परिवार बचाव वगैरे बोलू नका. अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे सुद्धा आहेत. संपूर्ण देश जो काय चाललेला आहे आता, तो केवळ आणि केवळ देशावरती असलेल्या संस्कारामुळे आणि देशवासियांच्या संयमामुळे चाललाय. भाजपच्या हातातनं देश कधीच सुटलेला आहे, कधीच सुटलेला आहे. कारभार म्हणून शून्य. आणि मग आता उद्धव ठाकरे एवढा हा तुम्ही खलनायक करता आहात. जनता ठरवेल मी नायक आहे का खलनायक आहे. पण एक नक्की, मी नायक का खलनायक हे जनता ठरवेल, पण तुम्ही नालायक आहात हे मात्र जनतेला पक्क माहिती आहे. तिकडे मुंबई महापालिकेतल्या कथित घोटाळ्यावरून भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. मुंबई मनपाला ठाकरे गटानं बदनाम केलं. कोविडच्या काळात लोकांना बेड मिळत नव्हते, पण त्यांच्या बगलबच्च्यांना बेड कव्हर आणि बॉडी कव्हरचे धंदे मिळत होते. आता बगलबच्चे आणि जवळचे एक्सपोज होत आहेत आणि या सगळ्यावर पांघरून घालण्यासाठीच मोर्चाची नौटंकी केली जाते असा आरोप त्यांनी केला. मुंबई महापालिकेला बदनाम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केलं. त्या कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला बेड्स मिळणं आवश्यक होते, त्यावेळेला नागरिकांना बेड मिळत नव्हते, पण यांच्या बगलबच्च्यांना बेड कव्हर आणि बॉडी कव्हरचे धंदे मिळत होते. आणि म्हणून यांचे बगलबच्चे आणि जवळचे आता त्या ठिकाणी एक्सपोज होत आहेत. आणि म्हणून या सगळ्यावर पांघरून घालण्यासाठी ह्या मोर्चाची सगळी नौटंकी चालू आहे. भ्रष्टाचार, मुंबई महापालिकेतला मुंबईकरांचा पैशाचा अपव्यवहार, याचं दुसरं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. आषाढी एकादशीला पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे फडणवीस सरकारनं एक खुशखबर दिली आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा सुरू असतानाही मुखदर्शन सुरूच राहणार आहे. ही अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण शासकीय महापूजेला साधारण 3.5 ते 4 तास लागतात आणि त्या पूजेच्या 4 तास आधीपासूनच दर्शनाची रांग बंद केली जाते. त्यामुळे साधारण 5 ते 6 तास दर्शन रांग बंद असते. त्यामुळे वारकऱ्यांची मोठी गैरसोय होते. रांगेचा कालावधी 4 तासानं थेट वाढायचा आणि त्यामुळे वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी यंदा मंदिर समितीनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे शासकीय पूजा सुरू असताना मुखदर्शन सुरू राहणार आहे. VIP दर्शनाबाबतीमध्ये आजही मी सूचना दिलेल्या आहेत की माननीय मुख्यमंत्री महोदयांचं दर्शन महापूजा झाल्यानंतर मात्र कुठलंही VIP दर्शन होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुखदर्शन जे बंद करून ठेवण्याची पद्धत होती 2009 दरम्यान, मी त्यावेळी विधी व न्याय खात्यात मंत्री असताना आपण ती पद्धत सुरू केली. मधल्या काळात ती का बंद केली मला त्याचं आश्चर्य वाटतं. म्हणून आता माननीय मुख्यमंत्र्यांची महापूजा जरी सुरू राहिली तर मुखदर्शन बंद करायच्या सूचना आज दिलेल्या आहेत. तिकडे वारकरी संप्रदायाचं आरोग्य जपण्याचं काम आषाढी वारीच्या कालावधीत होतं. पंढरपूरमध्ये आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून हे काम होतं. या शिबिरात त्यांच्या अल्पोपहाराची सुद्धा सोय करण्यात येते. वारकऱ्यांना पोहे आणि लाडू देण्यात येणार आहेत. या दरम्यान तब्बल 20 लाख लाडूंचं वाटप करण्यात येईल. 20 लाख लाडूंचं उत्पादन सध्या अंतिम टप्प्यात आहे. 27 ते 29 जूनच्या दरम्यान पंढरपूर इथे 3 ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी. यंदाच्या आषाढी वारीमध्ये विक्रमी संख्येने पंढरपूरमध्ये भाविक दाखल होणार आहेत आणि मंदिर प्रशासन, नगर प्रशासन त्यासाठी सज्ज आहे. मंदिर समितीतर्फे दर्शन रांगेमध्ये भाविकांची सोय करण्यात येते, लाडू प्रसाद देण्यात येतो, खिचडी. त्याचप्रमाणे महाआरोग्य शिबिर आहे आणि या महाआरोग्य शिबिरामध्ये सुद्धा त्याच प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत भैरवनाथ शुगरचे चेअरमन आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की कशी तयारी असणार आहे, काय त्याच्या मागे संकल्प.
यामागे संकल्पना अशी आहे की महाराष्ट्रातून जे सबंध वारकरी पंढरीच्या दर्शनासाठी इकडे पंढरपुरात येतात त्यावेळेस वाखरी येते त्यांचं ज्यावेळेस आदल्या दिवशीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी आरोग्याचं शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चालून आलेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व्हावी आणि त्यांना थोडासा आराम मिळावा आणि त्यांच्याला जर येताना काही थोडासा त्रास झाला असेल किंवा काही व्हायरल इन्फेक्शन झालं असेल किंवा व्हायरल ताप थंडी असेल तर त्याच्यावरती औषध उपचार करण्यासाठी हे आरोग्य शिबिर केलेलं आहे. याच्यामध्ये डोळ्याची कानाची इतर सर्वच गोष्टीची तपासणी होणार आहे. त्याचबरोबर माझा वारकरी या आमच्या आरोग्य शिबिरामध्ये आल्यानंतर त्यांना प्रसाद म्हणून 1 लाडू आणि पोहे हे देण्याचं आमचं नियोजन आहे. त्या नियोजनाचा एक भाग म्हणून इथं 6 ते 7 लाडू तयार होत आहेत आणि अजून 4 दिवस आहेत. तर येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू, पोहे आणि एकादशी दिवशी साबुदाण्याची खिचडी देण्याचा आमचा मानस आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांची शुद्धा शांती भागवण्याचं काम सावंत बंधूंकडून होणार आहे आणि तशी त्याची तयारी ही होत आहे असं शिवाजी सावंत सर यांनी सांगितलेलं आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी अकलूजमध्ये दाखल झाली आहे. अकलूजमध्ये पालखी दाखल होताच पालखीचं 3रं रिंगण पार पडलं. विविध खेळात दंग झालेल्या वैष्णवांमुळे रिंगणात सर्वार्थानं रंग भरला. यावेळी तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. वारकऱ्यांची प्रचंड गर्दी झाल्यानं अत्यंत उत्साहात हा रिंगण सोहळा पार पडला. अकलूजमधल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम आहे. बोलूयात पुढच्या बातमीकडे. विठोरायांच्या दर्शनाच्या ओढीनं पंढरपूरकडे मार्गाक्रमण करत असलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील नीरा स्नानाचा सोहळा सराटी इथं झाला. झेंडेकरी आणि टाळकऱ्यांच्या गजरात माऊलींच्या पादुका नीरा नदीच्या काठावर नेण्यात आल्या. विठुनामाचा गजर करत लाखो भाविकांच्या साक्षीनं तुकोबारायांच्या पादुकांचं नीरा स्नान पार पडलं. महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यासाठी नीरा नदीमध्ये फारसं पाणी नव्हतं. टँकरनं विशेष पाणी आणण्यात आलं आणि हे स्नान घातलं गेलं. पावसानं पाठ फिरवल्यामुळे यंदा नीरा नदीचं पात्र बरंचसं कोरडं आहे. आरती झाल्यानंतर पादुका पालखीमध्ये पुन्हा विराजित करण्यात आल्या. यावेळेला सराटी गावात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. नीरा स्नान आटोपून पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात आता प्रवेश करणार आहे. माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण माळशिरसच्या पुरंदवडे या मैदानात संपन्न झालं. वारकऱ्यांच्या उत्साहाला आलेलं उधाण आणि अत्यंत चैतन्यमय वातावरण यात हा रिंगण सोहळा जबरदस्त रंगला. टाळ मृदुंगाचा गजर आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिला, विणेकरी, टाळकरी हे रिंगणामध्ये धावले. हा संपूर्ण रिंगण सोहळा डोळ्याची पारणं न फेडणारा होता. संत ज्ञानोबांचा पालखी सोहळ्याचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. आजचा मुक्काम माळशिरसला असणार आहे. याच सुंदर दृश्यांसह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. चार दिवसांपासून सोनं चांदीच्या भावात सातत्यानं घसरण होते. सोन्याच्या दरात 1050 रुपये